सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 27 मे 2026 बुधवार दिवशी अधिक ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील कमला एकादशी आलेली आहे. बघा, अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यात 2026 मधील अधिक महिन्यामध्ये 2 कमला एकादशी आलेल्या आहे. उद्या 27 मे रोजी आणि 11 जून 2026 गुरुवार दिवशी सुद्धा अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच कमला एकादशी आलेली आहे. तर शुक्ल पक्षातील येणारी एकादशी आणि कृष्ण पक्षातील येणारी एकादशी अशा 24 एकादशी एकूण वर्षभरात येत असतात. बरेचसे लोक या 24 एकादशीचं व्रत करता, उपवास करता. काही लोक आषाढी कार्तिकी उपवास करता, व्रत करतात. आता ज्यांना उपवास नाही जमत ना, उपवास नाही केला तुम्ही तरीही चालेल. तुम्ही करत असाल अधिक महिन्यातील प्रत्येक एकादशीचा उपवास तर आवर्जून करा. तब्येत चांगली आहे त्यांनी उपवास आवर्जून करा. नाही जमलं, आपण सेवा तर करू शकतो. सेवा केल्याने सुद्धा उपवास केल्याचं सुद्धा फळ मिळतं. तर उद्या शुक्ल पक्षातील अधिक ज्येष्ठ शुक्ल कमला एकादशी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. अधिक महिन्यातील ही एकादशी अतिशय सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. तुळशीचं पान असेल एखादं, तुम्ही तुळशीचं पानही टाकू शकता. पण उद्या कृपया कुणीच तुळस तोडू नका. तुळशीला हात लावू शकतो का? तर हो, आपण पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तुळशीला हात लावू शकतो. फक्त तोडू नका. मंजुळा किंवा तुळशीचे पानं तोडू नका. आजच तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली चालेल. तर उद्या थोडीशी चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल असेल, कारण अधिक महिन्यामध्ये गंगेमध्ये स्नान करणं खूप प्रभावशाली ठरत असतं. तीर्थक्षेत्री स्नान करायला बरेचसे लोक या अधिक महिन्यामध्ये जात असतात. तर आपल्याला नाही जमलं गंगेत स्नान करणं तर घरच्या घरी गंगेचं थोडं गंगाजल थोडं टाका. थोडी चिमूटभर हळद टाका. तुळशीचं पान असेल एक आवर्जून टाका. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय अंघोळीचा सर्वांनी जरूर करा. जे शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्ण नष्ट होईल. माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. अंघोळीनंतर महिलांनो, उद्या कमला एकादशी आणि ती पण अधिक महिन्यातील प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करा. थोडं गोमूत्र घ्या, थोडीशी हळद घ्या आणि पातळ जरी लेपन केलं उंबरठ्यावर, तुम्ही जसं करता शुभ तिथींना लेपन तशा पद्धतीने आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून आपल्या उंबरठ्याची, माता लक्ष्मीच्या पावलांची छान पूजा करायची आहे. हळदीचं स्वस्तिक काढायचं असेल तुम्हाला मुख्य दरवाजावर, आवर्जून काढा. 5 आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानंसुद्धा धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः आणि हळदी कुंकवाचं बोट त्या प्रत्येक आंब्याच्या पानाला लावा आणि ती 5 पानांची 11 पानांची डाहळी किंवा तोरण बनवलेलं असेल आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. खूप शुभ ठरेल. शुभ मंगल गोष्टी घरात घडून येतील. कमला एकादशीला प्रत्येक महिलेने आपल्या तुळशी मातेची सुद्धा छान सेवा करायची आहे. पूजा करा. सकाळीच आंघोळीनंतर उंबरठा पूजन करण्याच्या आधी किंवा नंतर करून झाल्यानंतर तुळशीची छान पूजा करा. तुळशीजवळ मुख्य दाराशी लहान का होईना रांगोळी काढा. रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू अर्पण करा. त्याचबरोबर तुळशीला चमचाभर दूध अर्पण करा. उन्हाळ्याचे दिवस आहे. देवांना अभिषेक केलेलं तीर्थ किंवा स्वच्छ पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. पण चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करा. चिमूटभर हळद अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशी मातेची छान पूजा करायची आहे. आणि 1 रुपयाचं नाणं घेऊन तुम्हाला तुळशीच्या मातीत तुळशीजवळ ठेवून द्यायचं आहे. महिलांनो, करून बघा. सुंदर अनुभव येतील. सोन्यासारखे अनुभव येतील. काही जास्त लागणार नाही तुम्हाला. फक्त 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. सकाळीच ही सेवा करायची आहे. तुळशी माऊलीची छान सेवा करा, पूजा करा.
आणि 1 रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत ठेवून द्यायचं आहे, दिवसभर राहू द्यायचं आहे. त्या नाण्याची सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. ओम श्रीम नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. उद्या जेवढा मंत्र जपता येईल ना तेवढा जपा. कुणाशी नाही बोलला तुम्ही तरीही चालेल, मौन धरून घ्या, पण आपल्या मुखातून जेवढ्या वेळा लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपता येईल ना, तसं तर अधिक महिन्यामध्ये जेवढा मंत्रोच्चार होईल ना लक्ष्मीनारायणांचा, तेवढं अधिकाधिक आपल्याला भरभरून पुण्यफळ मिळणार आहे. बघा, उद्या कुणाची निंदा नानस्ती होणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे. बुधवार आहे, बऱ्याचशा घरांमध्ये मांसाहार केला जातो. कृपया मांसाहार मद्यपान होणार नाही. त्याचबरोबर मसूरची डाळ वगैरे तुम्ही जर टाळत असाल तर मसूर किंवा अख्खा मसूर डाळ या गोष्टीसुद्धा आहारात घेतल्या जाणार नाही याची काळजी घ्या. काही लोक तर कांदा लसूण विरहित जेवण करता, नाही जमलं पण मांसाहार तर टाळता येईल. कृपया उद्या सर्वांनी मांसाहार वगैरे करू नका. जेवढी लक्ष्मीनारायणांची सेवा कराल ना तेवढं भरभरून फळ मिळणार आहे. उद्या तुळशीची पूजा करून तुळशीच्या मातीत 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. संध्याकाळी ते नाणं उचलून घ्यायचं आहे, देवघरात ठेवा माता लक्ष्मी समोर आणि त्याची पुन्हा पूजा करायची. आणि नंतर गुरुवारी किंवा रात्रीत जरी तुम्ही ते नाणं तुमच्या पर्समध्ये किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. एखाद्या पर्समध्ये ठेवलं तर कोपऱ्याला ठेवा, म्हणजे ते नाणं आपल्याला खर्चायचं नाही आहे. हा उपाय केल्याने तुमच्या पर्समध्ये इतका पैसा येऊ लागेल. मी म्हणत नाही की कष्ट सोडूनच द्यावे लागतील, कष्ट करायचेच आहे आपल्याला. कष्टाला काही वेळा साथ मिळत नसेल, दैवी अनुभव येत नसेल, तुम्हाला तुमच्या कष्टाचं चीज होत नसेल, तर तुम्हाला कष्टाला जर फळ हवं असेल तर कमला एकादशीला 1 रुपयाचा हा उपाय जरूर करा आणि रात्री तो रुपया तुमच्या तिजोरीत ठेवा. लक्ष्मीनारायणांचं स्मरण करा, मंत्र जपा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये महिलांनी ठेवा, दादांनी ठेवा, पण तो रुपया खर्चू नका. नंतर एखाद्या वर्षाने तो रुपया तुम्ही एखाद्या पेटीत स्वामींच्या मंदिरात जा, लक्ष्मीनारायणांच्या त्या मंदिरात गेल्यावर तुम्ही तो रुपया दानपेटीत वगैरे टाकू शकता. किंवा असे उपाय जेव्हा आपण करतो ते रुपये जर साचत असतील तर लक्ष्मी मातेसाठी, नारायणांसाठी किंवा आपल्या कुलस्वामिनीसाठी त्या पैशांनी एखादी वस्तू आणली ना आपण तरीही चालतं. यामुळे सुद्धा आपलं भाग्य साथ देऊ लागतं, आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळते, लक्ष्मीनारायणांची साथ मिळते. म्हणून उद्या हा उपाय जरूर करा. सुंदर अनुभव येतील, पैशाला पैसा येईल ओढून, बरकत येईल, लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरात. पैसा नाही अशा गोष्टी कधी घडणार नाही. तुमचे सर्व स्वप्न नक्कीच माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. उद्या देवघरात देवांना छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक जरूर घाला. बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाप्पाची मूर्ती असेल, सर्व देवांना गाईच्या दुधाने किंवा पंचामृत तयार केलेलं असेल किंवा थोडीशी केशर दुधात किंवा पाण्यात मिक्स करा आणि त्याने जर तुम्ही अभिषेक घातला ना तर खूप छान अनुभव येतील तुम्हाला. आता नाही तुमच्याकडं केशर, देवांसाठी जी हळद वापरताना तुम्ही ती जरी पाण्यात मिक्स केली किंवा दुधात मिक्स केली आणि त्या पाण्याने दुधाने तुम्ही बाळकृष्णाच्या, विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर जरूर असा हळदीच्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक जरूर करा. बाप्पाला सुद्धा असा अभिषेक करू शकता तुम्ही. नंतर तुम्हाला ते पाणी झाडांना अर्पण करायचं आहे. छान असं ओलं अष्टगंध करा, हळदी कुंकू ओलं करा, देवांना तिलक करायचं आहे. गणपती बाप्पाला छान दुर्वा अर्पण करा. उद्या बुधवारसुद्धा आलेला आहे, बाप्पाला दुर्वा अर्पण करा. महादेवांची शिवपिंडी असेल, छान असा बेल फूल अर्पण करा. आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला जर पिवळी चाफ्याची फुलं किंवा पिवळी झेंडूची फुलं मिळाली, आवर्जून पिवळी फुलं अर्पण करायची आहे. आणि जेवढी तुळस असेल ना तुमच्याकडं महिलांनो, दादांनो, उद्या विष्णू सहस्त्रनामावली पठण करत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जरूर अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः. जेवढेही तुळस असेल ना, मंत्र जपत 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 तुम्हाला ती तुळस बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. जेवढी तुळस अर्पण कराल ना तेवढंच चांगलं
चांगली तुळशीची पानं घ्या, स्वच्छ बघून घ्यायची आहे. तुटलेली वगैरे तुळस देवांना अर्पण करू नका. विठू माऊली रुक्मिणी मातेला सुद्धा तुळस अर्पण करायची आहे. उद्या देवघरात काहीतरी गोडाचा नैवेद्य उद्या जरूर दाखवा. पिवळी केळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खीर बनवली. आपण एकादशीला भात तर खात नाही, पण देवांना तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. संध्याकाळी ती खीर तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता. तर उद्या तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवा. रव्याची खीर करू शकता, शेवयांची करू शकता, तांदळाची, गव्हाच्या खपली गव्हाची. तर त्यामध्ये थोडी केशर असेल, मखाने असतील तुमच्याकडं, आवर्जून टाका आणि देवांना या खिरीचा किंवा वेगळी मिठाई बनवलेली असेल, तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य बनवलेला असेल, तर तो नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर एक का होईना तुळशीचं पान जरूर ठेवा. उद्या एकादशी आहे. देवांना लगेच नैवेद्य स्वीकार करतात देव आणि भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून तुळशीचे जेवढे उपाय करता येईल ना तेवढे आवर्जून करा. देवांना अभिषेक करा उद्या तुळशीचा आणि संध्याकाळी त्यातीलच एक तुळशीचं पान देवांच्या चरणाजवळून उचलून घ्या. मुलांना सुद्धा एक तुळशीचं पान खायला द्या. तुम्ही सुद्धा देवांचा आशीर्वाद प्रसाद स्वरूप ते तुळशीचं पान खाऊन घेतलं किंवा नैवेद्यावर जे तुळशीचं पान ठेवलेलं असेल ते जरी खाल्लं तुम्ही चालेल. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. कितीही त्रासात असाल, संकटात असेल, कुणाला सांगता येत नाही अशा संकटात असाल तुम्ही, सर्व दुःख संकट क्षणात लक्ष्मी नारायण दूर करतील आणि भरभरून कृपा करतील. बघा, सुंदर दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना त्याचं भरभरून फळ मिळणार आहे. तुमच्या घराजवळ जर विठू माऊलीचं, लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल, लक्ष्मीनारायण विठ्ठल रुक्मिणीचं, तर उद्या थोडे का होईना विड्याचं पान घ्या. एखादं, एक घ्या, 2 घ्या आणि त्यावर थोडेसे बत्तासे ठेवायचे आहे तुम्हाला. तुमच्याकडं जर अनारसे असतील तर तुम्ही अनारसेही ठेवू शकता. नसतील थोडे बत्तासे ठेवायचे आहे. त्यावर एक तुळशीचं पान ठेवा. दोन्ही हातात ते बत्तासे त्या पानासह पकडायचे आहे तुम्हाला. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. देठ मात्र देवांकडे आला पाहिजे अशा पद्धतीने विड्याच्या पानावर तुम्हाला थोडेसे बत्तासे ठेवून घ्यायचे आहे आणि ते विड्याचं पान बत्तासेसह एक तुळशीचं पान वरती ठेवा आणि देवांना तुमची इच्छा बोलून तुम्हाला ते देवांना वाण द्यायचं आहे. कमला एकादशी आहे. तुमचं वाण, तुमचं दान कधीच खाली जाणार नाही. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. असा सुंदर दैवी अनुभव देणारा ही सेवा आहे, हा उपाय आहे. आवर्जून करा. थोडेसे बत्तासे एका विड्याच्या पानावर घ्या आणि तुम्हाला ते पान बत्तास्यासह देवांना अर्पण करायचं आहे. एखादा तांब्याचा दिवा जर तुम्हाला परवडत असेल महिलांनो, दादांनो, एक तांब्याचा छोटा का होईना निरांजन खरेदी करा. त्यात तुपाची वाट ठेवा, फुलवा, तूप टाका आणि देवांसमोर मंदिरात तो दीपदान करायचा आहे तुम्हाला. फक्त एक दीपदान करा या अधिक महिन्यामध्ये. तुमचं दीपदान तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतकं सुख समृद्धी घेऊन येईल की तुम्हाला कधीच कशाला कमी पडणार नाही. वाण वगैरे देत असाल तुम्ही, मान्य आहे, पण लक्ष्मी नारायणांच्या किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेच्या मंदिरात किंवा तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल, मग देवी मंदिर असो, गणपती बाप्पांचं मंदिर असो, महादेवांचं मंदिर असेल, तिथं सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. एक तांब्याचा दिवा विकत घ्या, त्यात फुलवात ठेवा तुपासह आणि तो निरांजन प्रज्वलित करून देवांना ओवाळून घ्या त्या निरांजननी आणि तिथं दीपदान करून द्यायचं आहे. बघा, जसं तो दिवा नेहमी प्रज्वलित होईल, तिथले ब्राह्मण वगैरे देवांसमोर तो दिवा नेहमी लावत जातील ना, तसं तुमच्या आयुष्यातील जो अंधकार आहे ना तो क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात इतका सूर्योदय, इतका भाग्योदय होईल की तुमच्या लेकरा बाळांना इतकी प्रगती मिळायला लागेल. मग शिक्षण असो, नोकरी असो, तुम्ही काही कष्ट घेत आहात, त्यात तुम्हाला यश मिळत नसेल, अडचणी येत असतील, तर त्यातून सुद्धा तुम्हाला इतकं यश मिळेल, इतकी प्रगती मिळेल, दैवी अनुभव तुम्हाला नक्की येतील. म्हणून असं दीपदान उद्या नक्की करा, आवर्जून करा. आता उद्या नाही जमलं माझ्या महिलांना, दादांना, काही अडीअडचणी असल्या तर पुढील कमला एकादशी येत आहे 11 जून रोजी, त्या दिवशी सुद्धा तुम्ही अशी सेवा करू शकता. पण या अधिक महिन्यामध्ये एक का होईना तांब्याचा दीपदान
जरूर करा. बाकी नाही काही केलं ना तुम्ही चालेल, पण एक का होईना छोटासा तांब्याचा दिवा विकत घ्या आणि एखाद्या मंदिरात जरूर दीपदान करा. तुमचं हे दीपदान मी सांगते कधीच खाली जाणार नाही. तुमच्या सर्व कठीण इच्छा जरूर पूर्ण होतील. लक्ष्मी नारायण साक्षात दर्शन देऊन जातील. असा सुंदर दैवी अनुभव देणारी ही सेवा आहे. तुम्हाला जर एखाद्या ब्राह्मणाला दान द्यायचं असेल तर उद्याचा दिवस खूप सुंदर आहे. एखाद्या मंदिरात घराजवळ जे मंदिर असेल आणि तिथं ब्राह्मण असतील देवांची सेवा करत, तर त्यांना तुम्ही डझनभर केळी, डझनभर आंबे किंवा तुम्हाला जो दान करायचं असेल, मग तुम्ही दिवा दान करू शकता, बत्तासे, अनारसे, तुम्हाला हवं ते वेगवेगळ्या फळांचं दान करू शकता.